नमस्कार, मी रचना विचारे। साम टीव्हीच्या पुढाकाराने स्त्री प्रतिष्ठा अभियान सुरू करण्यात आले। स्त्रीची प्रतिष्ठा जपण्यासाठी ही लोक चळवळ आम्ही सुरू केली आहे। त्याची सुरुवात आजपासून होणार असून समाजाच्या तळागाळापर्यंत हे पोहोचवण्याचं ध्येय आहे। आज सुरुवात होतीये। मुंबई विद्यापीठात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यभरातील महिला आपले प्रश्न मांडून त्यावर उपाय सांगत चर्चा करणार आहेत। यात ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेपासून आमदार, खासदार, मंत्री अशा वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्या महिला समाजातील नकारात्मक वातावरणातून महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा करतील। या परिषदेमध्ये दोन गोष्टी होणार आहेत। एक तर राज्यभरातून येणाऱ्या ह्या ज्या महिला लोकप्रतिनिधी आहेत, ज्या निवडणुका लढवून जिंकून राजकारणात आलेल्या आहेत आणि आपलं स्थान निर्माण करू पाहत आहेत, या महिला लोकप्रतिनिधींना महिलांच्या विकासाविषयी, महिलांची प्रतिष्ठा उंचावण्याविषयी काय वाटतं हे सकाळ माध्यम समूह आणि साम वाहिनी जाणून घेणार आहे। आणि ज्या काही स्त्रियांविषयीच्या नकारात्मक गोष्टी घडतायत त्यावरच्या उपाययोजना काय करता येईल, त्याला चाप कसा लावता येईल, यासाठी सकाळ माध्यम समूह आणि विशेषतः साम वाहिनी व्यासपीठ बनवणार आहेच। महिलांना सुरक्षित वातावरण मिळवून देणं हा या अभियानाचा महत्त्वाचा उद्देश आहे। मात्र त्यासोबतच वेगवेगळ्या स्तरांवर त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळवून देत त्यांना समाजानं मान द्यावा अशी परिस्थिती निर्माण करणं हाही आहे। ही परिस्थिती एका दिवसात बदलणं शक्य नाही, त्यासाठी साम वाहिनी सतत प्रयत्नशील राहणार आहे। हे स्त्रीला सुद्धा मन आहे, तिला सुद्धा एक डिग्निटी आहे आणि तिला सुद्धा समाजात एक स्थान आहे। तिचे काही स्त्री म्हणून प्लस पॉईंट आहेत किंवा गुण आहेत आणि त्याचा समाजाला उपयोग आहे किंवा त्याला बळ दिलं पाहिजे असा एक प्रामाणिक उद्देश यामागे आहे। त्यामुळं केवळ नकारात्मक गोष्टीवर फोकस करणं एवढाच उद्देश नाही, त्याला तर चाप लावायचाच आहे आपल्याला आणि तो सगळ्यांच्या साथीनं लावण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करू। पण सकारात्मक गोष्टींना व्यासपीठ देणं हा याच्या मागचा एक अधिक व्यापक असा हेतू आहे। स्त्री अत्याचाराच्या घटना सध्या माध्यमातून वारंवार समोर येत आहेत। हे कटू सत्य असलं तरी त्याला प्रसिद्धी न देता इतर सकारात्मक बाजू पाहत हे कटू सत्य बदलण्यासाठी, परिस्थिती बदलण्यासाठी सकाळ माध्यम समूह आणि साम वाहिनी आश्वासक पाऊल उचलतीये। साम टीव्ही, मुंबई।